हे याद्या ज्या परिपक्व पहिल्या टप्प्यामध्ये ज्या याद्या संपूर्ण कागदासह त्या हे आहेत त्या याद्यांना मात्र आपण पहिल्यांदा दिलेल्या आहेत. त्यातही अजून काय त्या पहिल्या यादीमध्ये सुद्धा काही अपूर्ण कागदपत्र असल्यामुळं काही अपूर्ण बाबी असल्यामुळं त्या यादीला उशीर होतोय. पण निश्चित प्रकारे खरं तर त्या शेतकऱ्यांनी अजून थोडं थांबाय पाहिजे होतं. अजून 3 टप्प्यामध्ये याद्या लागणार आहेत. पहिल्या टप्प्यामधल्या सुद्धा यादीमध्ये काय दोष दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या करून त्यात काय कागदपत्र कमी जास्त करून त्यातली माहिती घेऊन पहिल्या टप्प्यात पण यादी लागणार आहे, दुसऱ्या टप्प्यात पण अजून होणार आहे. कारण ही प्रक्रिया साधारणतः 2-3 महिने ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे खरंच आता ते शेतकऱ्यांनी का आत्महत्या केली ते काय मला माहीत नाही. कारण का त्यांच्यावरती मला वाटतं 2-3 ठिकाणचं त्यांच्यावरती कर्ज होतं असं प्राथमिक समजतंय. परंतु शेतकरी यादीच्या लागली नाही किंवा आपलं नाव लागलं नाही. माझी शेतकऱ्यांना विनंती की नक्की त्याची खात्री करा. थोडा उशीर होतोय, कागदपत्र अपलोड व्हायला आपल्याला लोड व्हायला कागदपत्रामध्ये कुठं अडचणी यायला थोडा उशीर होतोय. परंतु निश्चित प्रकारे जे राज्य सरकारने जी 56 लाख शेतकऱ्यांची जी प्राथमिक यादी केलेली आहे त्यांना सर्वांनाच टप्प्याटप्प्याने ही कर्ज रक्कम मिळणार आहे. साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे थोडं सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि अधिकची माहिती घेतली पाहिजे. अर्थात हा शेतकरी बँकेत गेलेला होता. त्यांनी तिथे जाऊन विचारणा केली असता त्याला सांगण्यात आलं की तुमचं नावच नाही आहे यादीमध्ये. त्यामुळं त्याच्यासमोर आता हे संकट होतं. अनेकांना त्यांनी आश्वासनं दिली होती की पैसे आले की मी देतो. सगळेजण अर्थातच त्याच्या घरी येऊन बसलेले होते. त्रास दिले जात आहेत बँकाकडून असं देखील त्या ठिकाणी आहे. आणि घरचे थेट आरोप करतायत की यामुळेच त्यांनी आत्महत्या केली आहे. नाही, पहिली यादी म्हणजे ती काही अंतिम यादी नाही आहे. त्यामध्ये अजून एक बदल त्यामध्ये अजून काय चुकीच्या दुरुस्त्या वगैरे काय कागदपत्र कमी असलेली परत कागदपत्र दिल्यानंतर परत दुसरी अशी याद्या लागणार आहेत. त्यामुळं ह्याला यादीची प्रोसेस साधारण 2-3 महिने ही प्रोसेस चालणार आहे. त्यामुळे खरं तर या बाबतीमध्ये थोडी खात्री त्याच माझ्या शेतकरी बांधवांनी करायला पाहिजे होती. आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांनी का आत्महत्या केली शेवटी तुम्ही माहिती घेतली का नाही मग आता या सगळ्या प्रकरणी? आता तेच त्या बाबतीमध्ये सांगितलं की माहिती आमचे अधिकारी घेत आहेत. त्यांच्यावर किती कुठल्या बँकेचं कर्ज होतं, कुठलं त्यांच्या घर कर्ज पण त्यांच्यावरती होतं किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये प्राथमिक माहिती घेतलेली. पण डिटेल माहिती साधारणतः याचा आढावा घेतलाय का? बँका एवढे प्रेशराईज करतायत शेतकऱ्यांना. अर्थात आपण बघितलं ते त्यांच्यावर किती मोठं संकट आहे. पाऊस कुठं कुठं होतोय तर एवढा होतोय की सगळं नाश होतोय. अर्थात दुबार पेरणीची वेळ आहे. या सगळ्यात सरकारने तुम्ही असं वाटत नाही का खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायला हवं? आम्ही तर सगळे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. तुम्ही आज खरंच सांगतो की असल्या अडचणीच्या काळामध्ये गेल्या वर्षी हवामान बदलामुळे आपल्याला माहिती आहे की पाऊस जादा पडतोय, कमी पडतोय, तुम्ही पडल्यामुळे गारपीट होते. पण निश्चित प्रकारे असल्या अडचणीच्या काळात शेतकऱ्याला मदत ही सरकारच्या वतीने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेत आहेत, शेतकऱ्यांना मदत करतायत. आणि जी आता कर्ज माफीची यादी त्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की 3-4-5 टप्पे त्यामध्ये आहेत. 3 टप्पे आहेत. त्या 3 टप्प्यात सुद्धा सगळी यादी अचूक राहणार नाही. त्यामध्ये सुद्धा काय दुरुस्त्या, काय अपूर्ण कागदपत्र ती पूर्ण केल्यानंतर परत दुसरी यादी, तिसरी यादी, चौथी यादी ह्याला काळ जाणार आहे, वेळ जाणार आहे. मला आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला बांधवांना एकच विनंती करायची की आत्ताची यादी आली ही काही अंतिम यादी नाही. ह्यामध्ये अजून दुरुस्ती करून नवीन नावं ॲड होणार आहेत. त्यामुळं निश्चित प्रकारे आपण शेजारच्या बँकेमध्ये जा, आपल्या सहकार विभागातल्या तिथं यार ऑफिसला जा किंवा अडचण असते तर तिथं जा आणि मग खात्री करून तुम्हाला काही अडचण वाटलं तर तुम्ही निश्चित प्रकारे आमच्याशी, आमच्या लोकप्रतिनिधीशी, सहकारी विभागाशी तुम्ही संपर्क साधा. त्यातनं आम्ही तुम्हाला काय दुरुस्त करणं गरजेचं आहे, कुठली एखादी कागदपत्र अपुरीत ते आम्ही आपल्याला सांगू. पण एकदा तुमचं नाव यादीत आल्यानंतर त्या बाबतीमध्ये तुम्हाला निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. असं वाटत नाही का ऑलरेडी तुम्ही एवढं उशीर केलेलं आहे यादी जाहीर करण्यासाठी आणि आता पुन्हा एकदा त्याच्यामध्ये काहीतरी चुका निघतायत, हे होतंय, दुरुस्ती लागते आणि त्यामध्ये शेतकरी राजा कुठेतरी अडचणीत दिसतोय आणि असे टोकाचे पाऊल उचलले जात आहेत? आता शेतकरी राजा अडचणीत आहेत 100% आम्ही मान्यच करतो. शेतकरी राजा अडचणीमध्ये आहे. पण अडचणीतल्या शेतकऱ्याला कुठंतरी मदत करणं ही आमची सगळ्यांची शासनाची भूमिका आहे. त्याप्रमाणे आपण ही मदत करतोय. खरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज कुठलीही डोळ्यासमोर निवडणूक नाही आहे आणि आर्थिक परिस्थिती सरकारच्या अडचणीत असताना सुद्धा माझ्या शेतकऱ्याला, अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं ही आमची भावना आहे आणि त्या उद्देशाने आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय. उशीर झाला आपण म्हणला ते बरोबर आहे. पण जो उशीर झाला तो माझ्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच. ती यादी अचूक असावी, त्यामध्ये कुठं दुरुस्त्या परत होऊ नयेत ही खरं त्यातनं आमची भावना आहे. बँकांना काय सांगाल का मग तुम्ही, जर उशीर होतोय सरकारकडून ह्या याद्या देण्यासाठी?
तर बँकांना आम्ही सांगितलेलंच आहे की त्यातलं ते कर्जमाफीच्या नंतर ज्या दिवशी योजना जाहीर झाली तिथनं पुढचं व्याज बँकेने घेऊ नये. आम्ही बँकांना सूचना त्याप्रमाणे केलेल्या आहेत. पण ऐकतात वाटतंय तुम्हाला बँका ऐकलं, बँक शेवटी सहकार बँक ऐकणारच ना. बँक शासनाने एखादा खूप पटलं बँकाला ऐकणं कामच आहे बँकेचं. त्याचबरोबर मामा एक दुसरा विषय म्हणजे HSRP जे नंबर प्लेट आहे, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, त्या बाबतीत अनेक मंत्री आमदार यांच्या गाड्यांनाच दिसत नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांवर जर नसेल तर थेट त्यांना दंड केलं जात आहे, फाईन केलं जात आहे, त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहेत. पण मात्र मंत्री असतील, आमदार असतील, सत्ताधारी पक्षाचे किंवा इतर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. हा नियम माझ्या सर्वांनाच असावा. आणि आम्ही लोकांनीच, मंत्री असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, खासदार असू द्या, आमदार असू द्या किंवा झेडपी सदस्य असू द्या, सर्वांना कायदा सारखाच आहे. सर्वांनी तो नियम पाळला पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे, जर असा कुठला आमदार, मंत्री किंवा मी जरी म्हटलं आणि माझ्या गाडीत जर असेल तर ताबडतोब माझ्यावरती सरकार कारवाई करावी. इतरांचे जे नाही आहेत त्यांच्यावर काय करायला? आता अजून अशी परिस्थिती आहे, कायदा तुम्हीच लागू केलाय, आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत काही, त्यांच्या गाड्यांना नाही आहे, 100% त्यांच्यावरती कारवाई करावी. बाबा त्याचबरोबर जर आता बघितलं तर आपण पुण्यामध्ये असा धक्कादायक प्रकार घडला. एका व्यापाऱ्याला ज्या पद्धतीने त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले, जवळपास 1 कोटी रुपये उकळण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर 2 पोलीस आहेत, थेट पोलीस आहेत, 1 कोटी रुपये गायब केलेले आहेत. आता गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये एक तोत्या पत्रकार सुद्धा आहे अशी देखील माहिती समोर आली आणि पोलीस कारवाई करतायत. 100% पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. असा कोण पोलीस असेल किंवा तोतया पत्रकार असेल, त्यांनी जर एखाद्या व्यापाऱ्याची किंवा एखाद्याची जर फसवणूक केली असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावरती कडकात कडक कारवाई ही केली तर जाईल. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा ही गोष्ट त्यांच्या कानावरती घातली जाईल. पुन्हा अशी गोष्ट होणार नाही याची निश्चित प्रकारे शासन काळजी घेईल. शेतकरी कर्जमाफीबद्दल अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे. आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही दिली आहे. कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आल्या. काही शेतकऱ्यांना यामध्ये जे नावे आहेत ते त्यांची होती, परंतु काही शेतकऱ्यांना वगळण्यात आले. तर ते वगळण्यात आल्याचे कारण त्यांनी सांगितले की तांत्रिक अडचणी होत्या, परंतु संपूर्ण शेतकरी बांधवांचे ही यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आलेले आहे. कारण आधीच जो आकडा होता 56 लाख शेतकरी बांधवांचा होता. ज्या यादी प्रस्तावित करण्यात येत आहे त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्या कारणाने काही शेतकरी बांधवांची नावे यामध्ये येऊ शकले नाही, परंतु त्यामध्ये दुरुस्त केली जात आहे. ज्या शेतकरी बांधवांची नावे अजून आले नाहीये त्यावरती उपाययोजना केल्या जात आहे, जेणेकरून जे शेतकऱ्यांची नावं नाहीये त्यांना पुन्हा एकदा योजनेमध्ये आणलं जावं, त्यांची नावे सुद्धा जाहीर करण्यात यावी. सरकारने तसे पाऊल उचललेले आहे आणि त्याची पडताळणी सुद्धा सुरू आहे. राज्यामध्ये आता बघू शकतो की एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि या आत्महत्येचे कारण म्हणजे त्याची जी यादी होती त्या यादीमध्ये नाव नव्हते आणि त्याच कारणाने बँकेमध्ये गेले असता त्याला असे सांगण्यात आले की तू यादीमध्ये तुझं नाव नाही आहे आणि तुला जी कर्जमाफी ती आता भेटणार नाही, म्हणून त्याने हे आत्महत्येचं पाऊल उचललं, अशी ही माहिती समोर आलेली आहे. आणि यावरती कृषी मंत्र्यांनी सुद्धा माहिती सांगितलेली आहे की याद्या आहे ते टप्प्याटप्प्यावाईज जाहीर केल्या जात आहे. काही याद्या आधीच जाहीर केलेल्या आहे, 3 याद्या जाहीर केलेल्या असून या 3 याद्यांमध्ये जी काही दुरुस्ती होती ती करण्यात येत आहे. कारण बहुतांश शेतकरी बांधवांची यामध्ये नावे नव्हती किंवा कुठल्याही कारणाने ते अपात्र ठरले होते. तर त्यांना पुन्हा एकदा योजनेत आणले जावे, त्यांची कागदपत्र पडताळणी पुन्हा एकदा केली जावी. आधार ऑथेंटिकेशन करायला त्यांना आधीच सांगितलं आहे. ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ही यादी लागलेली आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा सहकारी विभागामध्ये जाऊन, सहकारी सोसायटीमध्ये जाऊन तिथे तुम्ही तुमचं नाव चेक करू शकतात. नाव असेल तर तुम्हाला आधार ऑथेंटिकेट करावं लागणार आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे. जर तुमची आधार ऑथेंटिकेशन झाली नाही तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकत नाही. किंवा तुमचं नाव नसेल तर तुम्ही संबंधित जे अधिकारी आहेत त्याला विचारू शकतात की काय कारण आहे की यादीमध्ये आमचं नाव समाविष्ट नाही आहे, आणि नसेल तर आम्हाला काय करावं लागणार आहे. कारण आम्ही योजनेच्या निकषांमध्ये, सर्व निकषांमध्ये आम्ही पात्र ठरत आहोत, तरीसुद्धा आमचं यादीमध्ये नाव लावण्यात आलेलं नाही आहे. तर त्या तुम्हाला माहिती देतील अशी सुद्धा आता कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. कारण बँकेंना त्यांनी आदेश दिलेले आहे की जे शेतकरी आधीच या योजनेअंतर्गत पात्र ठरत होते, याद्यांमध्ये काही तफावत आढळल्यामुळे ते शेतकरी अपात्र झाले. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला या शेतकरी बांधवांना योजनेत आणायचं आहे. त्यामुळे त्यांचं जे कर्ज होतं, जे कर्जमाफी झाल्यानंतरचं कुठलंही कर्ज त्या रकमेवरती तुम्हाला घ्यायचं नाहीये. आधीच जे कर्ज होतं ते पूर्णपणे माफ करण्यात आलेलं आहे.